विधानसभा निवडणुकीत मतांकरता राजकीय नेत्यांकडून धार्मिक ध्रुवीकरण केलं जाण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाल्याचा दावा केलाय। तसंच त्यांनी हिंदूंनी जागृत होण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद भोवती राजकारण, धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण बघायला मिळेल अशी शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या या वक्तव्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। एक काळ असा होता 10 वर्षापूर्वी, जेव्हा लव जिहाद बद्दल बोललं जायचं तर आम्हाला देखील असं वाटायचं एखादी घटना आहे, ही काही जाणीवपूर्वक चाललेलं षडयंत्र नाही आहे। पण आज पाहतोय 1 लाखापेक्षा जास्त तक्रारी आहेत, 1 लाखापेक्षा जास्त, की ज्या ठिकाणी हिंदू समाजातल्या मुलींना फूस लावून त्या ठिकाणी पळवून देऊन लग्न केलं। एखाद्या ठिकाणी 2 धर्मातल्या लोकांचं लग्न झालं, त्याला कोणाचा नकार असण्याचं कारण नाही आहे, पण यातल्या बहुतांश केसेसमध्ये खोटी आयडेंटिटी सांगायची, खोटं बोलून फसवायचं आणि लग्नानंतर 2-3 मुलं झाले की सोडून द्यायचं आणि मग पुन्हा नवीन लग्न करायचं। अशा प्रकारे जे वागतात हे लोक कुठल्या प्रेमातनं वागत नाही आहेत, हे ठरवून करतायत, हे षडयंत्र आहे, हे लव जिहाद आहे। काय सारखं जिहाद 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 करतायत? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावल्यात बोलू का? 70,000 कोटीचे घोटाळे, एकनाथ शिंदेचे घोटाळे, 40 आमदारांचे घोटाळे, या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं, मग तुम्ही त्यांच्याशी निकाल लावला सांगू का? काय जे मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असतील, वोट जिहाद म्हणत असतील, तर तुम्ही वेगळं काय करताय? तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय। दोघांमधला फरक काय आहे? दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाही आहे। हा मुस्लिम जिहाद म्हणतो, हा हिंदू जिहाद म्हणतो। जिहाद आहे, प्रेमाचं थोडंसं कमतरता कुठेतरी पडली आणि दुर्दैवाने हिंदूंची प्रेमाची कमतरता कमी पडली। हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं थोड्या दिवसाचे असल्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही। आता मुसलमानांना वोट जिहाद म्हणायचं असेल तर मग आता याच्यापेक्षा दुर्भाग्य काय? महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल, ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे, त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची। लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्यावरून भावना गवळींनी खदखद बोलून दाखवली। वाशिममधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। त्या सर्व्हेमुळे भावना गवळींचा बळी गेला, त्यामुळे आता कोणाचाही बळी जाऊ देऊ नका असं त्या म्हणाल्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये यवतमाळ वाशिमच्या उमेदवार भावना गवळींचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता, त्यामुळे त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा होती। वाशिमच्या कार्यक्रमात याचाच संदर्भ देत भावना गवळींनी आपली नाराजी बोलून दाखवली। तुम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे अत्यंत विश्वासू आहात। या ठिकाणची परिस्थिती हळूच पण त्यांच्या कानामध्ये तुम्ही सांगितल्याचं राहणार नाही, हेही आम्हाला माहीत आहे। त्याच्यामुळे इथली खरी परिस्थिती आणि हे सरकार स्थापन करण्यासाठीचा आपल्याला या ठिकाणाहून लागणार असल्यामुळे हे सगळं व्यवस्थितरित्या तुम्हीच आता आमचे मोठे भाऊ म्हणून वरिष्ठाच्या कानावर टाका।
अशी अपेक्षा बाळगते. पण कसं असते ना, मी शिंदे साहेबांच्या कानामध्ये सांगू शकते, पण त्या आमच्या भाऊसाहेबांच्या कानामध्ये तुम्हाला सांगावं लागणार आहे की भाऊ ही परिस्थिती आहे आणि आम्ही असं केलं पाहिजे, त्यामुळे आमचा आमदार या ठिकाणी निवडून येऊ शकतो. आणि ती जी काही जनतेची इच्छा आहे, भावना आहे, जी काही मागणी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सर्वे आहे, पण एक कृपा करून तुम्हाला सांगते, या सर्वेमुळे भावना गवळीचा बळी गेला, आता काय बळी गेली आता कोणाचं काही जाऊ देऊ नका. ही पण या ठिकाणी तुम्हाला मोठे भाऊ म्हणून या ठिकाणी